नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हररोज नयाच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी खुशखबर आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडक्या बहिणींना थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत. थेट 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींना जमा होणार आहेत. त्याच्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व महिलांना हे जे पैसे ते त्या ठिकाणी जमा होणार आहेत 3,000 रुपये. आता याच्याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा. आता 3,000 रुपये कसे येणार ते पण आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर पहा संपूर्ण माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींकडून करण्यात येत आहे. लाडक्या बहिणींना 27 फेब्रुवारीपासून हप्त्याची रक्कम दिली जाईल अशी माहिती मिळाली होती. आज 28 फेब्रुवारी असतानासुद्धा पैसे जमा झालेले नाहीत. म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात मिळालेला नाही. फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीत मिळालेला नाही म्हणजेच तो मार्च महिन्यामध्ये मिळणार आहे. आता मार्च महिन्यात कोणत्या तारखेला फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल हे पण तुम्हाला आज समजणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळणार आहे म्हणून पाहायचा आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींकडून हप्त्याची प्रतीक्षा केली जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 3,490 कोटी रुपयांच्या चेकवर सही केल्याची माहिती दिली होती. त्यामुळं लाडक्या बहिणींना गेल्या महिन्याच्या तुलनेत लवकर रक्कम मिळेल अशी आशा होती. तर 3,490 कोटी रुपयांच्या चेकवर सही झाल्याची माहिती स्वतः महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती दिली होती. तर लाडक्या बहिणींना 8 दिवसात पैसे मिळतील अशी माहिती होती. पण 8 दिवस उलटून गेल्यानंतरही पैसे अजून जमा झालेले नाहीत. डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 महिन्यात महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागाकडून 1,500 रुपयांचा हप्ता दोन्ही महिन्यांच्या 24 तारखेला वर्ग करण्यात आला होता. डिसेंबर 2024 असेल किंवा जानेवारी 2025 असेल तर या महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या महिला व बालविकास खात्याकडून विभागाकडून 1,500 रुपयांचा हप्ता दोन्ही महिन्याच्या 24 तारखेला वर्ग करण्यात आला होता. महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी किती महिलांना लाभ दिला या संदर्भाची माहिती दिली होती. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यात देखील लाडक्या बहिणींना 24 तारखेच्या दरम्यान पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. पण फेब्रुवारी महिना उलटून गेल्यानंतरही पैसे जमा झाले नाहीत. तर लाडक्या बहिणींचे पैसे मिळण्यास उशीर का? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्थ विभागानं 3,490 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग करण्यात आला आहे. काही तांत्रिक बाबींमुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यास उशीर झाला अशी माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहीणचा हप्ता देण्यास उशीर झाल्याने विरोधकांकडून सरकारवर टीका केली जाते. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटणार हे स्पष्ट झाले. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची पडताळणी करण्याचं काम महिला व बालविकास विभागाकडून सुरू करण्यात आलं आहे.
यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 9 लाखांनी घटली असल्याची माहिती आहे. या संख्येत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 55,000 अर्जदारांची नावं कमी झाल्याची माहिती आहे. तर यामध्ये 2 गट झालेले आहेत, पात्र महिलांचा गट आणि अपात्र महिलांचा गट. अपात्र महिला जवळपास 5 ते 9 लाखांच्या दरम्यान आहे आणि पात्र महिला जवळपास 2,47 लाखांच्या दरम्यानमध्ये 2,47 लाखांच्या दरम्यानमध्ये 2.5 कोटी महिलांना लाभ मिळेल अशी सरकारची अपेक्षा होती. 2.5 कोटी महिला साधारणतः योजनेचा लाभ घेऊ शकतात, पण हा आकडा खूप जास्त होत होता आणि त्यामुळे आता 2,47 महिलाच पात्र झालेल्या आहेत. नव्याने ज्या महिलांचं 21 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे त्या महिलांना नवीन अर्ज करायचे असतील, पण नवीन अर्ज अजून सुरू झालेले नाहीत. नवीन अर्ज सुरू झाले की तुम्हाला त्याची पण माहिती आपल्याच चॅनलवर मिळणार आहे. पडताळणीत कोणत्या मुद्द्यांची तपासणी? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या महिला अपात्र आहेत याची पडताळणी महिला व बालविकास विभागाकडून विविध विभागांच्या मदतीने करण्यात येत आहे. योजनेच्या निकषांनुसार ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील कमाल 2 महिलांना योजनेचा लाभ मिळेल. महिलेचं वय 21 ते 65 वर्षादरम्यान असावं. ज्या महिला शासनाच्या इतर थेट रक्कम मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेणाऱ्या नसाव्यात. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा केवळ 500 रुपये दिले जातील. ज्या महिला नमो शेतकरी असेल किंवा PM किसान योजना असेल या योजनांचा लाभ घेत असतील तर त्या महिलांना किमान दर महिन्याला 500 रुपये दिले जातील, कारण त्या महिला इतरही जे काही लाभ आहेत त्यामधून पैसे मिळवत असतात म्हणून. तर 4 चाकी वाहन ज्या कुटुंबात आहे त्या कुटुंबातील महिला अपात्र ठरणार आहे. लाडकी बहीणच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करून अपात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद केला जात आहे. आता फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. फेब्रुवारीचा पण आणि मार्चचा पण हप्ता एकत्र मिळून 3,000 रुपये सर्व लाभार्थी महिलांना दिले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीची चर्चा सध्या सुरू आहे. फेब्रुवारी महिना सरलेला आहे, संपलेला आहे. उद्यापासून मार्च सुरू होतोय आणि मार्च महिन्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र मिळतील अशी अपेक्षा आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट आपण पाहिलेली आहे. हर रोज नयाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.